नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया काकडीची भाजी. 400 ग्राम मी काकडी घेतली आहे. आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊया. पाणी घेतले आहे. टमाटा पण धुवून घेऊया. पाटा आणि चाकू घेतले आहे. आपण काकडीला कट करूया. ह्या साईडचं आपण कापून टाकून देऊया. आणि काकडी जरा निब्बर असली तरच आपण खिसायचं असते. आता हे कवळी आहे काकडी, आपल्याला खिसायची गरज नाही. ही किती कवळी आहे बघा. आता आपण कट करून घेऊया व्यवस्थित. सर्व काकडी कट करून झाले आहे. आपण बाउलमध्ये काढूया. टमाटा पण कट करूया. आपण त्याचे बिया काढून टाकूया, चांगलं नसते बिया. टमाटा कट करून झाले, आपण बाउलमध्ये काढूया. 2 कांदे कट करूया छोटे, चांगले धुवून घेतले आहे कांदे. त्याचं बोर काढून टाकूया. हे चांगलं नसते खायला. कट करून घेऊया. कांदा कट करून झालाय, आपण वाटीत काढून घेऊया. गॅस पेटवूया. कढई ठेवूया. कोणचं पण कढई चालते. कढई गरम होत आहे. हे चटणीला मी 50 ग्राम कारळे घेतले आहे छोटे. आपण ह्याला भाजून घेऊया. शेंगदाण्याचं पण घालू शकता, कारळाचं पण घालू शकता. मी कारळाचं घालत आहे. ह्याला भाजून घेऊया. कढई गरम झालं आहे. फिरूया. चुटचुट करत आहेत कारळ आपले. चुटचुट केलं की समजायचं आपण कारळ भाजून झाले आहे. आता गॅस बंद करूया. कारळ मिक्सरच्या भांड्यात टाकूया. मिक्सरला वाटून घेऊया. कारळ किती बारीक झालाय वाटून. तर गॅस पेटूया. कढई ठेवूया. कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झाला आहे. तेल टाकूया. 1.5 चमच तेल टाकलं आहे. तेल गरम झालं आहे. आपण राई टाकूया 1 चमच. छोट्या चमचाने 1 चमच जिरा टाकूया. त्याला फ्राय होऊ देऊया. राई जिरा फ्राय झाला आहे. आपण कांदा टाकूया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. कांदा फ्राय झाला आहे. आपण टमाटा टाकूया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. टमाटा फ्राय झाला आहे. छोट्या चमचाने 1 हळदी पावडर टाकूया. मी लाल मिरची पावडर घेतले 2 चमच. तुम्ही कमी पण घेऊ शकता, जास्त पण घेऊ शकता. आणि हिरव्या मिरची पण टाकू शकता वाटून. मी लाल मिरची टाकत आहे. 2 चमच मिरची पावडर टाकूया. त्याला परतून घेऊया. ही काकडी धुवून कट करून घेतलेली आपण टाकून घेऊया. त्याला परतून घेऊया. कारळाची चटणी वाटून घेतलेलं टाकूया आपण. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकूया. अर्धा चमच मीठ टाकत आहे. व्यवस्थित परतून घेऊया. छोट्या वाटीने 1 वाटी मी पाणी टाकत आहे. जास्त टाकायचं नाही. थोड्याशा पाण्यामध्ये पण शिजत आहे. 4 मिनिटं आपण वाफेवर ठेवूया. 4 मिनिटं झाले. आपण बघूया आपली भाजी शिजली का काकडीची. वा वा, किती छान शिजली आहे भाजी. बघूया आपण भाजी शिजली का आपली. हे बघा किती छान शिजली. आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि याला फिरवून घेऊया. झाली आपली भाजी तयार काकडीची. गॅस बंद करूया आपण. या पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा. भाकरी बरोबर पण खाऊ शकता, चपाती बरोबर पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.